आरीवर्क बाय अंजली ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज सकाळी सकाळी मी चालली आहे शॉपवरती, लवकरच चालली आहे आज। कुठलाही वेळ न वाया घालवता आपण आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया। त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी जे काही आता 3-4 दिवसात जे काही व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत ते तुम्हाला आवडले की नाही नक्की मला कमेंट करून सांगा, कारण की मग मी अजून काही ना काहीतरी वेगळं तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी रिलेटेड म्हणजे आरीवर्कशी रिलेटेड म्हणा किंवा स्टिचिंगशी रिलेटेड नवीन नवीन व्हिडिओ अजून काही पोस्ट करत राहील। तर मला नक्की कमेंट करून सांगा। तर चला आजच्या दिवसाची सुरुवात करूया। तर मी आज शॉपवरती येण्या अगोदरच आई आलेली होती, आईने शॉप उघडली होती आणि आई लवकर येऊन थांबली होती आज, कारण की एका कस्टमरचं लवकर अर्जंट ब्लाऊज द्यायचं होतं त्यामुळे। आणि तेवढ्यातच आईची जी स्टिचिंग क्लासच्या ज्या स्टुडंट आहेत त्या ताई आल्या होत्या आणि त्यानंतर माझा थोडाफार ब्लाऊजचा जो शूट असतो तो मी करून घेतला। तुम्ही बघू शकता हे ब्लाऊज लवकरच मी याची सगळी जी इन्फॉर्मेशन आहे सगळी जी माहिती आहे तुमच्यासोबत नक्कीच लवकरच शेअर करेल। त्यानंतर आरीवर्क क्लासची जी माझी स्टुडंट आहे ती आली होती, तिला तिच्या घरच्यांचं एक जे सिंपल ब्लाऊज आहे ते करून घ्यायचं होतं, त्यासाठी ती मेजरमेंट टाकायला आली होती। तिला असे सिंपल म्हणजे गोल गळ्याचे किंवा पान आकार ते मेजरमेंट्स येतात, पण हा बोटनिक आणि मंदिर गळा होता। तुम्ही बघितलेच असतील की म्हणजे आजपर्यंत ब्राइड्सचे ते आता नवीन पॅटर्न्स कसे निघलेले आहेत त्याच सेम पॅटर्न मध्ये म्हणजे मंदिर गळा होता त्या ब्लाऊजचा। सिंपलच होता, जास्त काही हार्ड नव्हता, पण तिला तो जमत नव्हता त्यामुळे ती क्लासवर आली होती आज। नंतर मग मी तिला बोलले की तू जी हाईट असते ब्लाऊजची ते सगळं टाकून घे, नंतर मी तुला मंदिरचा गळा टाकून देते म्हणून। तिने हाईट ते जी आहे ब्लाऊजची ते घेऊन टाकली आणि नंतर तिला थोडं तो शेप टाकायला हार्ड जात होतं, त्यानंतर मग मीच घेतलं ते करायला। तुम्हालाही मी दाखवते की बोटनेकचं ऍक्च्युअल माप कसं टाकायचं ते। जसं की तुम्ही बघितलं मी अगोदर गळ्याच्या तिथे 3.5चं मार्किंग करून घेतली होती, 3.5 इंचचं टेपने, आणि त्यानंतर करेक्ट आपल्याला खालच्या साईडने पण 3.5चाच गळा घ्यायचा आहे आणि त्यानंतर परत खाली 3.5ची एक लाईन ड्रॉ करायची आणि वर मधून जो पॉइंट असतो आपला तिथून 1 इंचाचा आपल्याला मार्किंग करायची आहे आणि त्यानंतर तिथून आपल्याला एक राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे तिथे। जसं की तुम्हाला दिसत असेल गोल गळा आपल्याला तो आखून घ्यायचा आहे। वरचा हा आपला बोटनेक रेडी होतो। आता मी 3.5 का घेतलंय, कारण की तो एकदम म्हणजे छोटं माप आहे, ते जास्त हेल्दी किंवा जास्त जाड म्हणजे लेडीजचं माप नाही येते, त्यामुळे आपल्याला बारीक आहे ते खूप, त्यामुळे मी एवढा 3.5चा गळा घ्यायचा आहे। म्हणजे टोटल शोल्डर आपल्याला 6 किंवा 6.5चं घ्यायचं आहे पूर्ण, आणि हे गळ्याचं जे माप आहे ते 3.5चं घ्यायचं आहे बोटनेकसाठी। आणि आता मी तुम्हाला दाखवते की खालचं आपल्याला कसं ड्रॉ करायचं आहे, खालचा जो आकार आहे तो कसा ड्रॉ करायचा आहे। तर आपली म्हणजे वरतून शोल्डर पासून तर खालपर्यंत आपल्या ज्या मेजरमेंटचा जो ब्लाऊजचा जो गळा असतो तेवढा आपल्याला मार्किंग करून घ्यायचा आहे वरतून ते खालपर्यंत, आणि त्याच्यानंतर तिथे मार्क केल्यावर आपल्याला जो मंदिर आकार आपण घेणार आहोत आता तर तो तिथपर्यंतच आला पाहिजे, किंवा जर कस्टमरला जर लागत असेल तर अजून थोडा डीप पण घेऊ शकता तुम्ही, पण हे कसं बारीक माप होतं त्यामुळे जास्त काही म्हणजे मोठा शेप घेतला नव्हता, छोटासाच घेतला होता। जसं की तुम्ही बघू शकता मी फक्त एक सिंपल ड्रॉ लाईन केली होती आत्ता एक मंदिर आकारासाठी, आणि वरतून 1/2 इंचाचा म्हणजे थोडंसं मार्किंग सोडली आहे मी, कारण की तिथे एक सिंगल किंवा डबल वर्कची लाईन यावी त्यासाठी, आणि नंतर ते जॉईंट मंदिर आकार दिसावा त्यामुळे। मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज झाल्यावर पण हे दाखवेल, आज तर होणार नाही कारण की ते स्टुडंट करते, त्यामुळे मी पूर्ण ब्लाऊज झाल्यावर पण तुम्हाला दाखवेल की त्याचा ओव्हरलुक कसा आला होता पूर्ण। तर जर तुम्ही बघू शकता मी म्हणजे मंदिर आकारचं तिला दाखवायला लावलं माझ्याच इंस्टाग्राम पेजवरचं, आणि नंतर जो मंदिर आकार आहे तो मी त्याच्यावर टाकून घेतलाय, जसं की तुम्ही बघू शकता जो मंदिर आकार आहे। आणि मध्ये पण आम्ही 3 इंचाचंच डिस्टन्स घेतलंय, म्हणजे तुम्ही बघू शकता जिथं आपण फोल्डची घडी मारली आहे तिथून तर जी लाईन ड्रॉ केली आहे, जसं की तुम्हाला दाखवते मी आता बघू शकता तुम्ही 3 इंचाचंच म्हणजे 3 टेपच्या मेजरमेंटनी 3 इंचाचंच आपण तिथं घेतलेला आहे। आणि त्यानंतर आपल्याला हा जो फॅब्रिक आहे तो पूर्णपणे फोल्ड करून घ्यायचा आहे, जेणेकरून दुसऱ्या साईडने पण तो ट्रेस होईल अशा प्रकारे। जसं की तुम्हाला दिसत असेल आता की मी जो कपडा आहे तो पूर्णपणे स्ट्रेट करून घेतला होता, आणि नंतर आता आपल्याला त्याला फोल्ड करायचं आहे। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी त्याला फोल्ड करते, बरोबर जे सेंटर आहे ते आपल्या बरोबर मार्किंग केली होती आपण तिथलंच सेंटर आलं पाहिजे। थोडं जरी मागे पुढे झालं तर पूर्ण जे मेजरमेंट आहे त्याचं म्हणजे मिसमॅच होऊन जातं ते,
सो आपल्याला पूर्ण एक्झॅक्ट आपण जिथं मार्किंग केलेली आहे ज्या सेंटरला तिथंच आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि नंतर आपल्याला हाताने असं जोरात प्रेस करून त्याला म्हणजे पूर्णपणे ट्रेस करून घ्यायचं आहे. जसं की तुम्ही बघू शकता आता दोन्ही साईडने जे मार्किंग केली होती आपण ती ट्रेस झालेली आहे आणि त्यानंतर आता त्याला आपण थोडंसं डार्क करून घेऊया पेन्सिलने. ही ग्लास मार्किंग पेन्सिल आहे, तुम्ही बघू शकता. ग्लास मार्किंग पेन्सिलने आपल्याला ते पूर्णपणे डार्क करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला वर्क करायला आउटलाईन ते टाकायला इझी जाईल. जसं तुम्ही बघू शकता की मी खालचा जो शेप आहे तो पण पूर्णपणे आता आउटलाईन करून घेतलेला आहे आणि आता वरचा जो गळा आहे तो पण आपल्याला डार्क करून घ्यायचा आहे. जसं की तुम्ही बघू शकता मी वरचा गळा जो आहे तो कशा प्रकारे ड्रॉ करून घेतेय, डार्क करून घेतेय त्याला. जर तुम्हाला इन डिटेल मध्ये आरी वर्कचे जे सगळ्या प्रकारचे जे मेजरमेंट्स असतील ते तुम्हाला जर शिकायचं असेल तर मी एक सेपरेट व्हिडिओ त्याचा सुद्धा बनवेल जेणेकरून तुम्हाला इन डिटेल मध्ये सगळी इन्फॉर्मेशन मिळेल. जसं की तुम्ही बघू शकता आपलं बॅक नेकचं पूर्ण मेजरमेंट तयार झालेलं आहे आणि आता तिला फ्रंट नेकवर पानगळाही करायचा होता तर तो पण मी तिला सांगितलं की कसं मेजरमेंट घ्यायचं, काय करायचं. तर तुम्ही बघू शकता मी अगोदर एक स्ट्रेट लाईन टाकून घेतली आणि आपलं शोल्डरचं आपण मेजरमेंट किंवा 3.5 घेतलंय तर सेम त्याच अंदाजे थोडासा फॅब्रिक साईडला सोडून आपल्याला गळ्याची उंची टाकून घ्यायची. गळा होता त्याचा 6वर एक स्ट्रेट लाईन टाकून घ्यायची आणि खालच्या साईडनी जी आहे ती 2.5 इंचाची लाईन टाकून घ्यायची आपल्याला, म्हणजे तिथपर्यंतच आपलं वर्क आलं पाहिजे 2.5 इंचाचं. आणि सेम तिथून सेंटरपासून मग 1 इंचाचा आपल्याला मोजून घ्यायचं आहे आणि तिथून आपल्याला जो काही आकार असेल किंवा पान असेल, गोल असेल तर तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी त्याचा पान आकार जो आहे तो टाकून घेते. नंतर तिने त्या लाईनला थोडंसं अजून डार्क करून घेतलं. जसं की तुम्ही बघू शकता लाईन डार्क करून घेतल्याने वर्क करायला सुद्धा इझी जातं. कधी कधी मग ते म्हणजे पुसून पण जातं, त्यामुळे व्हाईट ग्लास मार्किंग पेन्सिलने तिने जे आहे ते डार्क करून घेतली ती लाईन. नंतर क्लासच्या दुसऱ्या मुलीचं फायनल ब्लाऊज चालू होतं, तुम्ही बघू शकता. आणि आता आपण जे आत्ता मार्किंग करून घेतलं होतं तर ते तिने ब्लाऊज चेन स्टिच ते टाकायला स्टार्ट केली होती. चेन स्टिच ते टाकून त्याला फिनिशिंग येते. 3 वेळेस तिने वरच्या गळ्याला पण आउटलाईनला चेन स्टिच टाकून घेतली आणि खाली पण ती आता 3 वेळेस चेन स्टिच टाकून घेतली. सकाळी जेवण केलं नव्हतं त्यामुळे दुपारी जेवायला घरी आले आणि त्यानंतर एक ब्राईड आली होती तिचे ब्लाऊज ते घेण्यासाठी लग्नाचे. हा होता तिचा ब्रायडल लेहंगा आणि त्याची फिटिंग करण्यासाठी तिने तो लेहंगा पण दिला होता आईकडे. आणि तिच्या एका ब्लाऊजला हुक लावायचे पण राहिले होते, तोपर्यंत आई तिची घागऱ्याची जी आहे फिटिंग करत होती. आणि हा आहे तिच्या ब्रायडल लेहंग्यावरचा ब्लाऊज, तुम्ही बघू शकता. त्याला आपण हँगिंग्सची लेस लावली आहे, म्हणजे कस्टमरच्या म्हणण्यानुसारच लावली आहे ती आपण. खाली पण तुम्ही बघू शकता कमरेवर, पोटावर पण, समोरच्या साईडने, बॅक साईडने पण. हे विदाऊट कप्सचं ब्लाऊज आहे, कस्टमरने कप्स ते नव्हते सांगितले लावायचे. तर असा आहे याचा समोरचा पॅटर्न आणि हा आहे त्याचा बॅक साईडचा पॅटर्न. जसं की तुम्ही बघू शकता बॅक हुक आहेत त्याला. मी मागच्या व्हिडिओ मध्ये पण टाकलं होतं, आई जेव्हा याची कटिंग करत होती तेव्हा ते सुद्धा दाखवलं होतं मी. तर आज हे ब्राईडला देतोय आम्ही हे ब्लाऊज. तुम्ही बघू शकता बॅक नेक आणि बंद नॉट लावलेले आहेत आपण त्याला. आणि त्यानंतर आहे त्याच नवरीचं हे जे ब्लाऊज आहे, आकाशची नवरी म्हणून आपण त्या नेटवरती लिहिलं होतं. तुम्ही बघू शकता हे आयतं रेडीमेड आरी वर्कचं ब्लाऊज आहे. तर आई त्याला थोडं ते ट्रिकीच असतं थोडंसं की त्याला म्हणजे नेट ते लावणं, नेटवर तर आपण इझिली करू शकतो नाव ते, पण त्या स्टिचिंग केलेल्या ब्लाऊजवरती नेट लावणं खूप हार्ड जातं. तर आई ते थोडंसं डोकं लावून त्याला नेट जे आहे ते फिक्स करत होती त्या गळ्याला. जसं की तुम्ही बघू शकता त्या गळ्याला नेट फिक्सिंग करते आई. आणि त्यानंतर मग कस्टमर गेल्यावर रोडवरती म्हणजे दारावरती एक काका आले होते नागलीचे पापड आणि ते घेऊन. तर मग आम्ही ते सुद्धा घेतले. आता उन्हाळा आहे तर कामामुळे जमत नाही, त्यामुळे नागलीचे पापड आणि कुरडया होत्या, पण कुरडया माझ्या आजीने पाठवल्यामुळे आम्ही ते नाही घेतलं. आणि संध्याकाळी आईने एक कलिंगड आणून दिलं होतं, खूप भूक लागली होती त्यामुळे. तर असा होता माझा आजचा दिवस. जास्त काही म्हणजे कामाचा एवढा लोड नव्हता आज, पण ठीकठाक गेला आजचा दिवस. जर तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओमध्ये काय म्हणजे तुम्हाला शिकायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. नंतर मग मी शॉप ते सगळं लाईट वगैरे सगळं बंद करून घरी गेले. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.